फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द अँगल 150 210 300 याच्यावर कसं करत असतात. युनिट सर्कल काढायचं. युनिट सर्कल म्हणजे ज्याची रेडियस 1 आहे आणि अँगल बरोबर काढायचा. त्याच्यानुसार त्याचे कोऑर्डिनेट तयार होतात. आपल्याला दोनच थेरम माहिती पाहिजे, 30 60 90 आणि 45 45 90. 30 60 90 थेरम काय म्हणते, 30 समोरची साईड हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 समोरची साईड √3/2 असते. 45 45 ची साईड काय म्हणते, थेरम काय म्हणते, 45 ची समोरची साईड ही 1/√2 असते. आता लिहा एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1 फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. 0 डिग्री सोडून द्या. 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री असे प्रॉब्लेम आहे. 0चं काही घेत नाही मी. 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री यातलं एकच घेणार आहोत. 150 डिग्री 180 डिग्री 210 डिग्री 210 डिग्री 300 डिग्री 330 डिग्री -30 डिग्री -30 डिग्री नंतर -45. हे आता डबल मायनस मध्ये सुरू झाले. -120 डिग्री. कितीतरी प्रॉब्लेम आहेत एका प्रॉब्लेम मध्ये. -225 डिग्री -240 डिग्री -240 डिग्री. अजून याच्यात 2 प्रॉब्लेम आहेत पण मी एवढंच घेणार. यातले काय घेतो, 2 2 4 6 8 10 12 प्रॉब्लेम घेतो मी. 0चं सोडून दिलं 13 270 14 आणि 15 प्रॉब्लेम दिले तर एका प्रॉब्लेममध्ये 15 प्रॉब्लेम दिलेले आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम हे स्पेशल सॉल्व्ह करायचं. पहा, जेवढी तुम्ही हे सगळं ज्यांना ट्रिग्नोमेट्रीच्या किमती येत नव्हत्या त्यांच्यासाठी हे सगळं आहे की ट्रिग्नोमेट्री. मी काय करतो, यातलं 2 प्रॉब्लेम घेणं माझी जबाबदारी आहे. बाकीचं तुम्ही घरी करत बसा, बाकीचे साथ बसा. पण तुम्हाला जर रिव्हिजन झाली पाहिजे, रिपिटेशन झालं पाहिजे. कारण तेच ते वाचल्यानंतर तुम्हाला कधी ना कधी ते पाठवणारच आहे. आणि फक्त 2 थेरम तुम्हाला माहीत पाहिजे. 30 समोर साईड हाफ असते आणि 60 समोर साईड √3/2 असते. 45 ची 1/√2 असते. अशा 2 थेरम बद्दलची माहिती आहे. पहिल्यासाठी काय करतो, छोटंसं असं युनिट सर्कल काढलं. प्रत्येक प्रॉब्लेमला आपण आता युनिट सर्कलच काढतो. युनिट सर्कल म्हणजे ज्याची रेडियस 1 असते. हा घेतला 30 डिग्रीचा अँगल. इथून काढलं असं परपेंडिक्युलर ओ ए. हा घेतला इथं बी. आता याच्यात सांगा ओ एची व्हॅल्यू किती घेसाल तुम्ही, 1 घेऊ. ओ एची व्हॅल्यू किती घेतली, 1. अँगल कोणता डिग्रीचा घेतला आपण, 30 डिग्रीचा. म्हणून पहिला आन्सर लिहितो मी 30 डिग्री. तुमच्या पाठ येते साइन 30 ची व्हॅल्यू किती आली, 1/2. कॉस 30 ची √3/2 आणि टॅन 30 ची दोघांचा रेशो काढायचा √3. टॅनचे इन्क्रीजिंग फंक्शन आहे, कॉसचं डिक्रीजिंग फंक्शन आहे. साइन इन्क्रीजिंग फंक्शन आहे, कॉस डिक्रीजिंग आहे आणि टॅन इन्क्रीजिंग फंक्शन आहे. त्याच्यावरून त्याचे सांगता येतात. मग आता 30 डिग्रीसाठी काढायचं आहे आपल्याला. सांगा 30 समोर साईड किती होते, 1/2. ए बी म्हणजे कोण आहे रे, वाय कॉर्डिनेट. ए बी म्हणजे कोण आहे ते वाय साइन 30. त्या समोर साईड येते म्हणून ए बी ची व्हॅल्यू झाली 1/2. आपल्याला पाहिजे ओ बी. ओ बी म्हणजे काय असते, एक्स कॉर्डिनेट. ओ बी म्हणजे काय असते, एक्सचा डिस्टन्स किती आहे ते, √3/2. देअरफॉर ए चे पॉइंट झाले, एक्स पहिले असते √3/2, 1/2. कोऑर्डिनेटच्या हिशोबाने जर पाहिलं तुम्ही एक्स ची किंमत पहिली असते, वाय ची किंमत नंतर असते. कोऑर्डिनेटचा हिशोब जर घेतला तर एक्स ची किंमत पहिली आणि वाय ची किंमत नंतर. 1 2 3 रेषा. डाव्याला तुम्हाला सांगितलेलं आहे की कोऑर्डिनेट दाखवताना 3 रेषा असतात इज इक्वल टू च्या. पहिला पॉइंट काय दर्शवते, कॉस अँगल आहे 30 डिग्री
साइन 30 डिग्री, कॉस 30 डिग्री आणि साइन 30 डिग्री झालं तुमची व्हॅल्यू. कॉस 30 म्हणजे किती येते, देअरफॉर कॉस 30 डिग्री इज इक्वल टू किती झाले √3/2, साइन 30 बरोबर किती झाले 1/2 आणि दोघांचा रेशो म्हणजे टॅन असते. टॅन 30 म्हणजे साइन अपॉन कॉस 1/2 इंटू 1/2. 2 गेट्स कॅन्सल, 1/√2 1/√2 घेतले. आता कॉस सेक 30 बरोबर किती याची पलटी मारा 2/√3 साइन कोसेक 30 इज इक्वल टू याला पलटी मारली 2/1 टॅन ची पलटी बसते cot 30 डिग्री इज इक्वल टू √2/1. पलट्या मारायच्या, कॉस ची पलटी सेक झाली, साइन ची पलटी कोसेक झाली, टॅन ची पलटी कॉट झाली. झाले तिन्ही 30 डिग्री. आता तुम्हाला आठवण करून सांगा ह्या व्हॅल्यू चुकीच्या आहेत का, जे डाव्या वर्गात नवव्या वर्गात घेतल्या तर त्याच व्हॅल्यू आहेत की नाही. झाले तुमचे आन्सर. व्हॅल्यू अँगल काढून 45 आणि 60 डिग्रीचा अँगल तुम्ही काढून घेतला पाहिजे, कारण ते पाठासाहेब झालेले तरीही असं रीतीनं काय पाहिजे ते ह्या व्हॅल्यू रिपीट झाल्या पाहिजे. तुम्हाला दिसेल पुढे याचे सगळ्या की 90 पर्यंतचेच व्हॅल्यू मेन आहेत. 90 जर सगळ्या व्हॅल्यू त्याच त्या रिपीट होत राहतात. मी 150 काल घेतलेला आहे, 150 घेतलेला आहे मला वाटतं 150चं होमवर्क दिलेलं होतं म्हणून हेही नाही घेत. 180चा स्ट्रेट अँगल आहे, काही ह्याचंच नाही, स्ट्रेट अँगल आहे तो 210. कितीचं घेतो मी 210 डिग्रीचं हा पण घेतला ओ ओरिजिन, हा घेतला ए पॉइंट, इथून हा झाला इनिशियल आर, अँगलला काय म्हटलं ते आर. ओए पासून 210 डिग्रीचा आपल्याला फिरवायचा आहे. मग इथं पर्यंत आलं किती झाले 180 डिग्री. 180 च्या समोर किती डिग्री फिरवले 30 डिग्री. हा किती डिग्रीचा आहे टोटल 210 डिग्री आणि ऍक्च्युअल मध्ये कितीचा फिरला फक्त 30 डिग्रीचा. इथून असं परपेंडिक्युलर काढलं, हा घेतला ए, हा घेतला बी. आता ए चे कोऑर्डिनेट काढायचे, म्हणजे आपल्याला 210 ची किंमत काढायची आहे काय, कितीची काढायची आहे मग 30 डिग्रीची, फक्त 30 डिग्रीचीच व्हॅल्यू काढायची आहे. कारण हे 180 तर गेलं, आता हे समजायचंच नाही होतं, हे समजायचंच नाही. हा तो ट्रायंगल आहे. मग ए चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी फक्त 30 च्या समोरची साईड काढू आपण. सांगा हा अँगल झाला 30, ए बी कोणाच्या समोर झाली, हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा किती झाला 60 चा. 30 समोर साईड कोणती आहे ए बी, पण कोणतं अंतर झालं आहे वायचं. ए बी बरोबर वाय इज इक्वल टू किती, ही व्हॅल्यू 1 असते. बोला किती लिहू, 30 समोर साईड किती असते 1/2. 30 समोर साईड किती असते 1/2. 60 समोर साईड आहे ओबी, मग ओबी बरोबर काय होते, ओबी कोण आहे पहा बरं, हा एक्स कोऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट. ओबी म्हणजे कोणाचा डिस्टन्स आहे ते एक्स. किती होते ते √3/2. आता हा क्वाड्रंट काढा, क्वाड्रंट किती आहे थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही व्हॅल्यू कसे असतात मायनस असतात, म्हणून ही व्हॅल्यू मायनस, ही व्हॅल्यू मायनस. म्हणून ए चे कोऑर्डिनेट काय झाले -√3/2, -1/2. यालाच काय म्हटलं जाते cos of -30 डिग्री, सॉरी cos of 210 डिग्री, साइन ऑफ 210 डिग्री. पुन्हा एकदा पहा आपल्याला काय दिलेलं आहे, कोणता अँगल दिलेला आहे 210. कोणता अँगल आहे तो 210. 210 पैकी किती आपण मिटून टाकू, 180 मिटून टाकले, राहिले किती 30. कारण टोटल मधले स्ट्रेट अँगल म्हणून तेवढे 180 कमी केलं तर पुढे किती झाले फक्त 30 डिग्री. हे परपेंडिक्युलर काढलं म्हणजे हा झाला 90 डिग्री, हा झाला 30, हे झाली त्याची रेडियस. आता 30 आहे 90 आहे म्हणून उरलेला अँगल झाला 60 डिग्री.
इथून याच्यावर परपेंडिक्युलर टाकू, ए पासून याच्यावर परपेंडिक्युलर टाकला, हा झाला 30, 60, 90चा ट्रायंगल. 30, 60, 90. 30 समोरची साईड कोणती आहे? ए बी. ए बी म्हणजे कोण येते? वाय कोऑर्डिनेट, आणि म्हणून त्याची किंमत झाली 30 समोरची साईड हायपोटेनसच्या अर्धी असते 1/2. 60 समोरची साईड हायपोटेनसच्या √3/2 असते. थर्ड क्वाड्रंट असल्याच्यानं दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह झाल्या, फक्त चिन्हावर बदलल्या जाते, आणि हे ASTCचा बरोबर इथं लॉक पडतो. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू असतात, थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणत्या असतात? निगेटिव्ह. आता मग हे काय करतात? आन्सर लिहायचं. cos 210 डिग्री इज इक्वल्स टू मायनस √3/2. साइन 210 डिग्री बरोबर मायनस 1/2. साइन अपॉन cos म्हणजे टॅन होते, टॅन 210 डिग्री बरोबर 2 2 गेट्स कॅन्सल 1/√3. 1/√3. आता cos झाला म्हणून sec 210 इज इक्वल्स टू मायनस 2/√3. साइन वरून काय झाले? cosec 210 इज इक्वल्स टू मायनस 2/1 आणि cot 210 इज इक्वल्स टू √3/1. लक्ष द्या, एक मिनिट. याच्या पहिले जे प्रॉब्लेम घेतलं ते कोणतं होतं? पहिलंच प्रॉब्लेम होतं. 30 डिग्री आणि 210 डिग्री ह्या व्हॅल्यू त्याच काय तुम्ही पहा. मग बदल काय? फक्त साइन मध्ये बदल आहे, चिन्हात बदल आहे, चिन्हात बदल आहे. चिन्हात तुमचा फरक फक्त लक्षात असला पाहिजे. तिसऱ्या क्वाड्रंट असल्या कारणाने चिन्हात बदल आहे. ह्या लिहून आपण ए पॉइंट याला म्हटला बी पॉइंट, ए पॉइंट आणि बी पॉइंट. आता हा अँगल किती डिग्रीचा? 60चा. हा आहे 30चा, 90चा. हा किती आहे? 30चा. आता प्रत्येक ठिकाणी अलग जर ट्रायंगल काढला तर खूप महत्त्वाचे असते, चांगलं समजते ते, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एवढं मेहनत करणं हे नाही. 60 आणि 30 डिग्रीचा लहानसा अँगल काढला, याचं नाव घेतलं ओ, याचं नाव घेतलं बी, याचं नाव घेतलं ए, पॉइंट घेतला ए. आता आपल्याला डायरेक्टच किंमत सांगता येते. साइन 30 ची किंमत किती असते? 30 समोर साईड किती असते? 1/2. 60 समोरची साईड किती असते? √3/2. आता काय राहिलं? डायरेक्शन, म्हणजे साइन हा एक्स ऍक्सिस आहे, ओरिजिनल आहे म्हणून पॉझिटिव्ह राहील, पण वाय ऍक्सिस खाली येते म्हणून निगेटिव्ह राहील. म्हणून पॉइंट कोणता झाला? बरोबर आहे ना, मायनस √3/2 इज इक्वल्स टू cos 300 डिग्री साइन 300 डिग्री. आता त्याच्यावरून किमती काढा, व्हॅल्यू काढा. आता cos 300 म्हणजे 1/2, साइन 300 म्हणजे मायनस √3/2. व्हॅल्यू काढा पटापट त्याच्यात. 6च्या 6 व्हॅल्यू. पहा, अँगल कधी बदलत नसते. आता काय करू आपण? हे परपेंडिक्युलर काढा, असं परपेंडिक्युलर काढलं. हा जो पॉइंट आहे इथं पॉइंट घेतला, हे इथं मी अँगल घेतो असा. ओ पॉइंट हा आहे, ए हा आहे आणि बी हा आहे. हा 90 डिग्रीचा झाला, हा किती झाला रे? 30 डिग्रीचा, आणि हा किती झाला? 60 डिग्रीचा. आता ए बी म्हणजे एक्स ऍक्सिस, ए बी ची किंमत किती होती सांगा? 30 समोरची साईड किती झाली? 1/2. 60 समोर झाली मायनस √3. 60 समोर झाली √3. म्हणजे पॉइंट कोणते झाले? 1/2 मायनस √3/2. आय कॅट दिस कोऑर्डिनेट. म्हणून कोऑर्डिनेट मध्ये बदल होत नाही. एखाद्याला वाटते सर असं घेतलं, आपण असं घेतलं, चुकलं काय? चुकलं नाही, अँगल बदलते ते बरोबर असते, परिणाम बरोबर जो असला तोच होते. इथं ओझं समोर झाली, इथं ओझं इकडे आली, म्हणून जो अँगल बदलला तर त्याची अपोजिट साईड आणि ऍडजंट साईड बदलते. फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे, साईड कोणती असू द्या. पुढचा अँगल आहे 330 डिग्री. पुढचा अँगल कोणता आहे? 330 डिग्री. 330 डिग्री कदाचित हे शेवटचा प्रॉब्लेम ठरेल. निगेटिव्हचा मग आपण उद्या काढू.
नोटिफिकेशन सगळ्यांना येत असते नोटिफिकेशन? 10 मिनिट राहिले नाही फक्त तर तुम्हाला येते ज्याच्यावर लॅपटॉप आहे ते समजते. शेवटचे 10 मिनिट पहिल्याच प्रॉब्लेमच्या वेळेस होते शेवट. हां तर आता पहा याच्यात काय घेतलं आपण 330 डिग्री ओ इज ओरिजिन 330 डिग्री 330 डिग्री सरळ पाहिलं तर -30 डिग्री असते. 90 180 270 आणि मग पुढे किती चालावं लागेल रे 60 डिग्री म्हणजे हा झाला इथं -30 डिग्री असा काढला परपेंडिक्युलर. आणि इथून जर अँगल बनवला तर हा आहे तो 330 डिग्री पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असते तो पॉझिटिव्ह असते. आता पहा इथं ए पॉईंट घेतला इथं बी पॉईंट घेतला ए आणि बी कोणते कोणते पॉईंट घेतले ए आणि बी मध्ये. आता तुम्ही विचार करा -30 म्हणजे ए बी ची किंमत ए बी ची व्हॅल्यू किती आहे ए बी इज इक्वल टू कोणता ऍक्सिस येते हा वाय ऍक्सिस समोरची साईड आहे म्हणून किती लिहिसान तुम्ही 1/2 हे 1 असते. हा 30 आहे हा 90 आहे उरलेला कितीचा रे 60 डिग्रीचा म्हणून मग ओ ए ची किंमत ओ बी ची व्हॅल्यू म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती झाली ते √3/2 ओ बी ची व्हॅल्यू म्हणजे 700 म्हणजे एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू ते झाली √3/2. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह असते आणि वाय निगेटिव्ह असते. एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह म्हणून याची व्हॅल्यू किती झाली मायनस. ए चे कॉर्डिनेट काय झाले देअरफॉर ए एक्स वाला पहिले √3/2, -1/2 इज इक्वल टू कॉस 330 डिग्री साइन 330 डिग्री. काय दिसून राहिले तुम्हाला ह्याच व्हॅल्यू डबल रिपीट आहे. हे व्हॅल्यू डबलच आहे. एक म्हणजे जेवढे किमती आहेत साईनची किंमत 0 ते 1 च्या कधीच वर नसते -1 ते 1 च्या दरम्यान. 10व्या वर्गात काय होतं साईन 0 ते 1 होतं पण आता 12व्या वर्गात आल्यानंतर -1 0 1 अशा किमती रिपीट होतात. कॉसच्या किमती अशा असतात. कॉसच्या किमती कशा असतात सगळ्यात कमी किंमत -1 0 1 2 म्हणा -1 ते 0 च्या दरम्यान राहतात. फक्त त्याची किंमत 0 पासून सुरू होते. तर ह्या व्हॅल्यू अलग अलग असतात. आता कॉस 330 डिग्री इज इक्वल टू √3/2 साइन 330 डिग्री इज इक्वल टू -1/2 आणि टॅन 330 डिग्री इज इक्वल टू किती दोघांचा भागाकार हे कटून जाते -1/√3 -1/√3 कॉस सेक ज्याला बसून पलटी साइन कोसेक 330 इक्वल टू -2/1 आणि टॅनच्या विरुद्ध काय आहे ते कॉट 330 इक्वल टू -√3. हे तुमचा आन्सर आहे. घ्या हे प्रॉब्लेम जे आहे -30 डिग्रीचा हे प्रॉब्लेम हेच आहे म्हणून ते प्रॉब्लेम याच्यातच आहे. कारण 330 डिग्री म्हणजे इथे लिहून ठेवलेलं आहे की -30 डिग्री. फक्त मग बदल काय होईल आता पहा काय चेंज झाला याच्यामध्ये. जे -30 डिग्री म्हणजे आपल्याला कोणत्या डिस्टन्सने जावं लागेल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. अँटी क्लॉकवाईज हे पॉझिटिव्ह असतात अँटी क्लॉकवाईज हे पॉझिटिव्ह असतात. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे अशा दिशेने गेले की -30 डिग्री -30 डिग्री हा घेतला ए पॉईंट. आता असं लिहायची गरज नाही झालं. अँगल हेच सगळं हेच आहे कारण 30 60 90 जर वापरलं तर असं येणार आहे की नाही. म्हणून हे प्रॉब्लेम तुम्ही करू नका. समजा ते प्रॉब्लेम करायची काही गरज नाही. 30 डिग्रीचा प्रॉब्लेम हेच येणार आहे. 120 मध्ये काय होते भाऊ निगेटिव्ह 120 डिग्री निगेटिव्ह 120 डिग्री म्हणजे कोणा साईडने चालू मी बिलो द एक्स ऍक्सिस
मग इथपर्यंत आले -90 आणि वर घेतलं तर -120. हा अँगल जो आहे तो -120 हा पॉईंट घेतला ए आणि हा जो अँगल घेतला हा घेतला -30 डिग्री. आपण एक्स ॲक्सिसवर प्रोजेक्शन करत असतो म्हणून एक्स ॲक्सिसवर करा, नाही तर मग इकडूनही यायचं ते. हा झाला अँगल, हा -30 घेतलेला आहे. मीटिंग संपली. किती आहे मीटिंग संपली. 180 हे तुम्हाला दिसेल की हे अलग नाही, त्याच्यातूनच रिपीट होऊन राहिले. त्याच्यानंतरच आपल्याला ते मग सायकल काढते, वेव्स तयार होतात. कसे वेव्स तयार होतात ते 2 मिनिटासाठी तुमचं घेतलं होतं. हे प्रॉब्लेम तुम्ही घरी करता. फक्त आता व्हॅल्यूज लिहिणं बाकी आहे, व्हॅल्यू लिहिणं बाकी आहे. जेवढा तुमचा आता मेहनत करता जाईल तेवढी मेहनत करता ह्याच्यात जेवढ्या व्हॅल्यू काढता येतील तसे तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू ह्या डबल रिपीट झालेल्या दिसून येतील. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू ह्या कशा सायकलिक आहेत.